लोकसभा आमचे खासदार निवडून आले। विषय असा आहे की यावेळ विधानसभा निवडणूकमध्ये जे सत्ताधारी पक्ष आहे ते फार मोठे प्रमाणावर त्यांचे उमेदवार निवडून आले। कुठे पक्ष मध्ये काही कमीपणा झाली, काही चूक झालं, कारण का होतं तेच विचारासाठी अध्यक्ष महोदयांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक प्रतिनिधीला पाठवलं की आपण जाऊन बूथ लेवल, ब्लॉक लेवल पासून भर देऊन माहिती काढा की आपण कुठे कमी पडलो आणि तेच करासाठी की पक्ष बांधणी बूथ लेवल पासून तो वरपर्यंत कसं परत आम्ही करू, त्यासाठी ही मीटिंग आज घेतलेली आहे। आता जे आपण एक मुद्दा उपस्थित केलं की लोक पक्ष सोडून जाते, काही लोक सत्तेचे मागे राहते, इकडे तिकडे करते। ज्या लोक प्रामाणिक आहे ते पक्षामध्ये राहते, जे नाही आहे ते सोडून जाते। असे लोक गेले तर बरं राहते, असं माझं वैयक्तिक मत आहे। तरी काँग्रेसमध्ये नेहमी गडबाजी पाहायला मिळते। प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही जसं सांगितलं वाटणार बोलले की तिकीट मिळेपर्यंत सोबत असतात, तिकीट वाटप झाल्याबरोबर नाराजी येते आणि त्यानंतर हे मुद्दा आपलं असं नाही आहे की बा काँग्रेसमध्ये आहे, सर्व पक्षामध्ये असं नाही आहे की काँग्रेसमध्येच होते। माणसाचा स्वभाव राहते। प्रत्येक माणूसला असं वाटते की मी 5 वर्ष मेहनत केली, तयारी केली, मला तिकीट भेटलं पाहिजे, नाही भेटलं तर त्याला असं वाटते मी अपक्ष पण निवडून येऊ शकतो आणि उभं राहते। इलेक्शनच्या नंतर नेहमीच आम्ही पाहतो येऊन म्हणते माझ्या हातात फार मोठी चूक झाली, परत मला पक्षामध्ये घ्या म्हणून सांगतो। हे राजकारणाचा भाग आहे, चालणार आहे। आगामी स्थानावर कुठेतरी जे आहे काँग्रेस कमजोर पडती आहे, त्याचा कुठेतरी जो आहे परिणाम निवडणुकांमध्ये दिसतो आहे। ईव्हीएमवर आरोप केला जातो आहे, कुठेतरी काँग्रेस कमजोर आहे, कार्यकर्ता कमजोर पडतो आहे की ईव्हीएमचा घोटाळा आहे? ईव्हीएमचं घोटाळा आहे किंवा नाही हे संशोधनचं भाग आहे। आमचं काम आहे की पक्ष बांधणी केलं पाहिजे, पक्ष मजबूत केलं पाहिजे, संघटन मजबूत केलं पाहिजे। बूथ लेवलपासून तो जिल्हा पातळीपर्यंत संघटन एकदम सक्षम करून ठेवणं, ते झालं तर आम्हाला खात्री आहे की काही एखादे घोटाळा पण आहे ईव्हीएम सारखं, तर तितकं नाही राहू शकत की जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर दिसणार। म्हणजे ईव्हीएमचा दोष देणं सोडून कुठेतरी कामाला लागलं पाहिजे। माझं स्पष्ट मत आहे की आपण संघटनचं काम, पक्षाचं काम करणं चालू केलं पाहिजे। आपण कुठे कमी पडलो की अगोदर विचार केला पाहिजे। त्यामुळे मी एक प्रश्न उपस्थित केलं की ते BLS वर जास्ती भर दिलं पाहिजे। शेवटी मतची नोंदणी त्या स्तरावर होती आणि कुठे ना कुठे आम्ही पाहिलं की जवळपास 50 लाख वोटर नवीन मतदार यादीमध्ये आलेले आहेत। आणि मी आत्ताच कामठीचं उदाहरण दिलं। लोकसभामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला 1,35,000 भेटले, BJPच्या उमेदवाराला 1,11,000 मत भेटले। विधानसभाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला 1,35,000 भेटले, पण जे काही नवीन वोटर आले ते सगळे BJPकडे गेले। हे आकडे तर आपल्या समोर पण आहे, असं नाही आहे, आणि हे जवळपास प्रत्येक निर्वाचन क्षेत्रामध्ये झालेलं आहे। त्यामुळे कुठे झालं हे चूक हे आपण माहिती काढलं पाहिजे, त्याला कसं दुरुस्त करू शकते त्याच्यावर भर दिलं पाहिजे। ग्रामीणमध्ये मोठी पकड माजी मंत्री केदार यांची आहे, मात्र विधानसभेत त्यांचाच पराभव झाला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आजच्या बैठकीत कोणाच्या नेतृत्वामध्ये लढण्याचं मैदान असं आहे, एखादे ज्या व्यक्ती 5 इलेक्शन निवडून आला, एक इलेक्शनमध्ये पडलं तर तुम्ही का बाजू ठेवणार त्याला? आज त्यांच्यासारखं नेता तुम्हाला नागपूर सोडा विदर्भामध्ये नाही आहे। ते माझे सहकारी आहे, मी त्यांच्यासोबत जवळपास 25 वर्षपासून काम करून राहिलो। त्यांच्यासारखं सक्षम नेता मी फार कमी पाहिलं। आणि निश्चितपणे काँग्रेस पार्टी इलेक्शन लढणार, पण नेतृत्व तर त्यांचंच राहणार ग्रामीण भागमध्ये। त्यांच्यासोबत बाकीचे सगळे नेते साथ काम करणार ना, असं नाही की फक्त सुनील केदार साहेब करणार, सगळे मिळून काम करणार। पण शेवटी एक पुढारी राहतेच, ते
पुढारी सुनील बाबू राहणार बहुतांश. थँक्यू.